आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंजा हे जे भूत आहे म्हणजे एक भूताचा प्रकार आहे असं मानलं जातं ते म्हणजे नेमकं काय आहे तर यावर आधारित हा छोटासा व्हिडिओ आहे। मुंजा हा विषय अतिशय गहन आहे। प्रथम मुंजा म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मुंजा हे शब्द मुंज झालेल्या मुले यावरून झाला आहे। तर विशिष्ट जाती व जमातीमध्ये मुलांचे मौजी बंधन यज्ञोपवीत धारण करण्याचे विधी असतात। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, जैन, गुरव, लिंगायत समाजात मध्ये ही प्रथा सर्रास असते। मुंज म्हणजे ते मूल आपल्या पुढील आयुष्यात धार्मिक कार्यात भाग घेण्यास योग्य असे समजले जाते। अशा व्यक्तीचे विवाहपूर्व आपल्या कुलगुरूद्वारे सोडमुंजही केली जाते, म्हणजे तो गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यास योग्य असा समजला जातो। असे मुंज झालेले व विवाह न झालेले व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले असेल तर त्यास मुंजा किंवा मुंजोबा म्हणतात। आता मुंजा देव आहे का तर हो पण आणि नाही पण। कारण ज्या मुंजास मृत्यू होऊन 3 पिढी उलटले असेल तर त्यास कनिष्ठ देवत्व प्राप्त होते, का तर तो मुंजा पिंपळाच्या झाडात वास करतो व पिंपळाच्या झाडात प्रत्यक्ष विष्णूचा वास असतो, म्हणून त्यास विष्णुपद प्राप्त झालेले असते। तरी पण ते पिशाच्य योनीत समजली जाते। त्यास यक्ष, गंधर्व, किन्नर ह्यासारखे कनिष्ठ देव मानले जाते। आता मुंजा चांगला असतो की वाईट याबाबत पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो मुंजा मृत झाला आहे तो सात्विक वृत्तीचा होता की तामसिक यावरून ते चांगले वाईट समजले जाते। मुंजास नैवेद्य मांसाहारी की शाकाहारी याबाबत पण खूप गैरसमज आहेत। मुंजा हा विष्णुपदास प्राप्त झालेला असतो तेव्हा तो मांसाहारी नसतो, त्यास बकरे कोंबडीचा नैवेद्य चालत नाही हा फार मोठा गैरसमज आहे। मुंजाचा विग्रह कसा असतो? मुंजा हा ओबडधोबड दगडाला शेंदूर फासून पुजतात किंवा घरी त्यांचे टाक बनवून पुजतात, तर काही ठिकाणी झाडाखाली संगमरवरी दगडाची मूर्तीही असते, त्यास कपडे, टावेल, टोपी परिधान करतात। 3 पिढ्यानंतर जर मुंजाचे घरी सोपस्कार होत नसतील तर त्यांचे त्रास चालू होतात। काही मांत्रिक मुंजांना वश करून ते काही लोकांवर दृष्टपणे सोडतात, त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते, वादविवाद, भांडणे, मतभेद होतात, घरात कोणतेही मंगल कार्य होत नाही। काही ठिकाणी घरात जर मंगल कार्य असेल तर अगोदरच मुंजाचे सोपस्कार पूर्ण करतात व मंगल कार्याची सुरुवात करतात। मुंजा कुलदेवता असू शकतो का तर कदापि नाही, कारण ते पिशाच्य देवता आहे। कुलदेवता ही पृथ्वी लोकाशी संबंधित आहे तर मुंजा हा पितृलोकाशी संबंधित आहे। जर कोणी कुलदैवत म्हणून पूजत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे। मुंजाचे स्थान घरातील देवघरात असते का तर नाही। जर कुणाच्या घरी मुंजाचे टाक किंवा वाडवडिलांचे टाक असतील तर त्यांचे वेगळे स्थान मांडावे। मुंजाचे टाकाचे किंवा पितरांच्या टाकाचे तोंड दक्षिणेकडे करून वेगळे स्थान निर्माण केले पाहिजे। मुंजाचे विशिष्ट मंत्र असतात का तर नाही, ते विष्णू स्वरूप असल्याने विष्णूचा मंत्रच मुंजासाठी असतो। मुंजासाठी नैवेद्य कोणता असावा? मुंजासाठी नैवेद्य दुधाची खीर, पुरी किंवा खीरभात असावा। जिथे मुंजाचे स्थान असते म्हणजेच पिंपळ वृक्षाखाली दर अमावस्येला एक नारळ फोडावा व दही भात व हरभरा डाळ व गूळ अर्पण करावे। घरात जर देवघरात मुंजा असतील तर ते दुसरीकडे हलवताना त्यास पान, सुपारी व अक्षता ठेवून प्रार्थना करावी की आम्ही आपले स्थान दुसरीकडे हलवतो आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा। अशा रीतीने त्यांचे स्थान बदलावे। मुंजा शांतीसाठी त्रिपिंडी शांती विधी चालत नाही, त्यास नारायण बळी विधी करावा लागतो। मुंजा हा प्रकार प्रचंड शक्तिशाली असतो। कथा आणि तांत्रिक विधी करणारे साधक सांगतात की मुंजा मंदिरामध्ये जाऊन कोणतेही मंत्र उच्चारू शकतो। त्यांच्यामध्ये इतकी शक्ती असते की मुंजापासून सुटका मिळवणे खूप अवघड असते। मुंजापासून सुटका मिळवण्यासाठी खूपच कमी तांत्रिक विधी आहेत। रामकृष्ण हरी।